नमस्कार मित्र हो, कॉल आहे वराडे वस्ती. हरण एका खड्ड्यात पडलंय, त्याचे पाय मोडले असं कळलंय. तर बघू आपण त्याची परिस्थिती काय आहे ती. वन विभागाला कळवलंय. 1 तासभर त्यांना यायला लागतंय कारण दारूर अंतर भरपूर आहे. तर तत्पूर्वी आपण त्या ठिकाणी जाऊन त्याची परिस्थिती बघू. तर पाहू शकता ही आहे वराडी वस्ती आणि आतमध्ये कच्चा रस्ता आहे. ह्या वाटेला बघू आपण सर्वजण जमलेले आहेत. पाहू शकताय आपण सर्वजण या ठिकाणी थांबलेले आहेत. पाय मोडलेत का? बरं 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 बरं. कुठं पडलं होती? तर हा काळवीट आहे, पाहू शकताय. तर यांनी फोन केला तर वन विभाग मी दारूर या ठिकाणी कळवलं आणि ते बी निघलेले आहे. तर प्रथमतः सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो, कारण अशा मुख्य परिणामावर दया दाखवायला पाहिजे. अडचण ही नसते तर या ठिकाणी कुत्र्याने हरणाला तोडला. तर सर्वांना परत एकदा विनंती, हा आहे तर मोठ्या साईजमध्ये काळवीट आहे. तर साप असो कुठल्याही प्राण्यावर दया माया करा, कारण आज ह्याच्यावर वेळ आहे तर उद्या माणसावर येऊ शकते. मग आमचे परम मित्र दिनकर दादा वराडे किंवा आमचे अंकुशजी मित्र असतील, यांनी सर्वांनी समजा ही मोलाचा वाटा आहे. पाणी त्याला पिण्याकरता ठेवले, पण पाय मोडलं तर पाणी पिणार कसं? पण असो. तर बघू आपण दारूचे बी या ठिकाणी नेलेत. आपण त्यांना कॉल करून या ठिकाणी आपण त्या ठिकाणी आपण पोच करणार आहे. प्रथम तर तुमचे आणखीन सर्वांचे एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण याला इथून उचलून घेऊन जाऊ. तर आपण साहेबांना कॉल करू. राहू द्या फोन चालू. कोणत्या फोनवरून केला होता? माझ्या घ्या इकडं मोबाईलकडे नाव एकदा फोन. कारण की कायद्याचं चौकटीत जर म्हणलं तर आपल्या अगोदर त्यांचं कर्तव्य आहे. फार मोठं काय हॅलो. हा सर, जय हिंद. मी सर मित्र चंदू गोगरे बोलतो, वाघेबाबा गाव. नमस्ते. तर सर मी गाडीमध्ये टाकतो त्याला आणि मग शिफ्ट कुठं करू? तुम्ही कुठवर येत आहे? मग ऐका ना, डायरेक्ट मी ऑफिसलाच पोहोच करतो. राहू द्या मग आता काय, ऑफिसला पोहोच करतो मी, डायरेक्ट येतो तिथंच. हां बोला ना. हां बरं, चालतंय चालतंय साहेब. मग मला कॉन्टॅक्टमध्ये राहा, मी बघू. हां चालतंय. मोठ्या साईजमध्ये काळवीट आहे आणि आमच्या इकडले नागरिक 100% सहकार्य करतात. त्यांचे मी आभार बी व्यक्त केले. पाय